सुंदरवती ध्यान उभे विठेवारी सुंदरते ध्यान उभे विठेवारी सुंदरते ध्यान उभे विठेवारी सुंदरते ध्यान उभे विठेवारी करत केवरी हे बोलिया करत केवरी हे बोलिया
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व Hey,
Hare
कंठी धरेला कृष्ण Krishna
कृष्णमणि कंठी धरला 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 कृष्णमणि हरे कंठी धरला कृष्णमणि कंठी धरला कंठी धरला कृष्णमणि कंठी धरला कृष्णमणि अवघाचरी प्रकाश अवघाचरी प्रकाश अवघाचरी अवघाचरी हे प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका एकमेका काला वाटू प्रकाश अवघाचरी प्रकाश
वैष्णवनिका संभ्रमे वाकोलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही गडी निरगाळे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमे समचरण सरोजं सांद्रलीलामुदारभम् जगननीतपानी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं गजनेत्रं सदैवलासमिठलं चिन्तयामि शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वशान्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलित बलधामं हेमशिलामदेहं धनुजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वादजातं नमामि महिं न पारं ते परमविदीशो यद्य सदृशिः स्तुतिर्ब्रह्मा वेदामपि तदवसन्नास्त्रैरः अथा वाच सर्वान् स्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः कथेची सामग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ गंगा गात्रे माझी पांडुरंगा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची कृष्णाय वासुदेवाय
हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, वरणी बोलना, माझी वाणी तुझे, वरणी बोलना, प्रथम नमन करो गणानाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवली माता साष्टांगाता दंडवत विठ्ठला। कणगी धरिला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमे प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेले श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्येही मुक्त आहे श्रेष्ठामध्येही श्रेष्ठ आहे सर्वांमध्ये वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या सीम अपार अपूर्व अहेतुक कृपा क्षेत्राखाली हा सगळा परिसर विशेष करून पीठावत खुर्द गाव एका विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाची सेवा आणि सेवेकरता जगद्गुरु तुकोबारांचा सर्वांच्या परिचयाचा नेहमी आपल्या पाठामधला असलेला चिंतनामध्ये असलेला अभंग आपण काल्याच्या कीर्तनाकरता चिंतनाकरता घेतलेला आहे। अभंगावर धावकाशतामध्ये काही चिंतन करण्याआधी भगवंताचं चरित्र काल्याचा प्रसंग पाहण्याआधी काही परिहार द्यायला पाहिजे वक्त्याचं ते कर्तव्य असते। मला असं तुम्हाला सगळ्यांना माहितीचा हा कार्यक्रम कुठल्या निमित्ताने आहे वैकुंठवासी रूपचंद्र रामचंद्र परदेशी आणि यांचं पुण्यस्मरण आणि गणेश चतुर्थीचा पर्व काळ या सर्वांचा समन्वय करून हरिभक्तीपरायण सुनील महाराज परमेश्वर महाराज सगळा परदेशी परिवार त्यांना सहकार्य करणारे भेटावत ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रमितांत प्रेम श्रद्धा अनन्यता निष्ठा धारण करून ती निष्ठा वारकरी संप्रदाय विचार बसा स्वीकारून वाटचाल करणारी सगळी साधक मंडळी त्यांच्या अथक सहकार्यातून गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम हरिभक्तीपरायण सुनील महाराज परमेश्वर महाराज हे परिवार हा सगळा चांगल्या प्रकारे म्हणजे सर्वच चांगलं त्याच्यामध्ये टाळकरी चांगले मृदंगाचार्य चांगले कीर्तनकार चांगले कीर्तनाचा जो विषय आहे किंवा सप्ताह ज्याला म्हणतात सकाळी काकळा हरिपाठ विष्णू सहस्रनाम ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ आणि सगळ्या युक्त असलेला हा हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस झाले इथं चाललेला आहे। अनेक मोठे मोठे वक्ते आपण पाहिले की जे सहजासहजी उपलब्ध होणार नाही
पण सुनील महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते चुंबकीय ध्रुवाप्रमाणे कोणाला आकर्षण करणार असल्यामुळं त्यांनी सगळ्यांना त्यांच्या आपल्या सगळ्या मुक्ताई फळावरील सगळ्यांच्या साधकांची एक विशिष्ट मांदियाळी, एक फार मोठा फळ परिवार, फळाचा विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये महाराजांचे प्रयत्न असतात. त्याचाच एक भाग सगळ्या फळावरील लोक त्यांनी त्या कीर्तनाला आपल्या इथं बोलवले आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व आले. हे असं होते कधी कधी आपण पत्रिकेवर नावं टाकतो, त्यांनी अशी अभिलाषाही आपली असते, पण ते येतीलच असं काही सांगता येते कधी कोणाला काय काम मिळते. आणि म्हणून महाराजांचं हा स्नेह, महाराजांचा स्वभाव, त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई ही सर्व साधक मंडळी इथे येऊन सेवा करून गेले आणि आज आपण काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. या कीर्तनामध्ये सर्व महाराज मंडळी समोर आमचे विजयशी महाराज बसले आहेत. आता ते समोर असल्यामुळे मला पहिलं त्यांचंच नाव, आता दृष्टी पुढे समोर असल्यामुळे विजय महाराज आहेत, त्यांचे दीपक महाराज आहेत, ज्यांच्या मुखात आपण दररोज काही विशिष्ट चिंतन ऐकलं असेल. परमेश्वर महाराज आहेत, सुनील महाराज आहेत, ज्यांना आदर्श पुरस्कार मिळाला यावर्षीचा वारकरी आदर्श पुरस्कार. आदर्श म्हणजे काय? आदर्श म्हणजे त्यांच्याकडून काही घ्यावं, घेण्याजोगा एखादा गुण. मनुष्याने धनवान गुण आहे, मनुष्याने गुणवान व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. लोक गुणाचं पूजन करत असतात. काय गुण आहे? आदर्श त्यांना पुरस्कार काय गुण काय करते रामशास्त्रीमध्ये? तत्परता हा गुण आहे. वारकरी सांगता बोलावलं की स्वामी कार्यावयी साध, उंच नीच कैशी पायकाची उडी तुकोबार असतात. कोण गांड्या बळी एवढे कोण आहे? स्वामी काजी की तत्पर, स्वामीच्या सेवेमध्ये जे तत्पर असतात अशी आईसाहेबांच्या सेवेमध्ये रात्र असो 4 वाजता जरी त्यांना फोन केला तरी ते असे मिलिटरी सारखे अलर्ट असतात. आणि वारकरी संप्रदाय नितांत श्रद्धा असल्यामुळे यावर्षी त्यांना मुक्ताई संस्थांतर्फे आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित केलं. असे ऑपरेशन झालं तरी म्हणजे मी सांगितलं तुम्ही आराम करत जा, बसत जा, पण एक त्यांचा स्वभाव असे रामशास्त्री, आमचे आकाश महाराज, भैया महाराज आदी करून सर्व मंडळी, आता प्रत्येकाचं नाव उल्लेख केला पाहिजे कारण ते त्या योग्यतेचे आहे. आमचे शांताराम महाराज आहेत, वसंत महाराज आहेत, सगळेही महाराज मंडळी आणि विशेष करून समोर असलेले आमचे देवीशी महाराज आहेत, तुकाराम भाऊ आहेत, पिंपरी पंचमून आलेली साधक मंडळी आमचे कैलास भाऊ आहेत, भास्कर भाऊ आहेत आणि आधी करून सगळी महाराज मंडळी, समोर असलेल्या आमच्या साक्षीताई, सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्व उपस्थितांच्या चरणी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू आणि फार परिहारामध्ये वेळ न घालवता अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहोत. कीर्तन काल्याचं आहे. काल्याचं कीर्तन कोणी करावं, कुठे करावं, कधी करावं आणि कसं करावं हा एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये काला या साधनेला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. का? कारण काला करण्याकरता 2 गोष्टी लागतात. आपण जो लौकिक काला करतो, दही आणि लाई, काला कशामध्ये होत असतो? सजातीय पदार्थामध्ये काला होत नाही, त्याला विजातीय पदार्थ लागतात. भौतिक शास्त्राचा सिद्धांत जर आपण मान्य केला, द्रवरूप द्रवरूप एकत्र करून काला लागतो, घनरूप घनरूप एकत्र करून काला होते. द्रवरूप आणि घनरूप एकत्रित झालं की काला झाल्याशिवाय नाही.
आपण जेव्हा काला करत असतो तेव्हा आपण लाह्या आणतो आणि दही घेतो आणि त्याचा एकत्रित मिश्रण करतो, त्याला आपण काला म्हणतो. तो काला परमार्थी दृष्टीने त्याचा जर विचार केला, प्रेमाचं दही आणि नामाची लाही, नाम आणि प्रेम एकत्रित करून जो बनतो त्याला काला. आणि दोन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहे. नामही दुर्लभ आहे आणि प्रेमही दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. ते किती दुर्लभ आहे त्याचं आपण स्वतंत्र चिंतन करू शकतो. रामायणामध्ये बरा मोठा प्रसंग आहे. नारदाची आणि महर्षी वाल्मिकाची भेट झाली आणि वाल्मिक नारदाला थांबून मागणी करायला लागली. कथा आपल्या सगळ्याला माहिती आहे. तुमच्या जोड जयंती की द्या, हे म्हटले आमच्याकडे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे प्रवासाला मनुष्य निघाला म्हणजे त्याला काहीतरी असतेच ना. नारद महर्षी म्हटले तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडे काहीच नाही. काहीतरी असेल ना. काहीच नाही म्हणजे कसं काय? तुम्ही कुठे निघाले डबात अशी शिदोरी सोबत घेतलीच नाही, तेव्हा शिदोरीचं कामच नाही. वाल्मिक महर्षीला वाटलं की तुम्ही प्रवासाला निघाले, तुमच्याकडे काहीच नाही. काय धंदा काय तुमचा? आमचा धंदा काय? आमचा धंदा आहे कीर्तन. मग तर तुमच्याजवळ आहे कीर्तनकार म्हटले की तुमच्याजवळ. नारद महर्षी म्हणतात मी तसा कीर्तनकार नाही, मी कीर्तनाचं काय, मी कीर्तनकार पण तसा कीर्तनकार नाही. पण मग जेव्हा नारदाने महर्षी वाल्मिकाला सांगितलं अरे तुला जे पाहिजे ते माझ्याकडे नाही, पण तू जे करतो, मी तुला प्रश्न करतो तू कोणा करता करतो? तू जे करतो ते कोणा करता करतो? पण नारदाचा आणि महर्षी वाल्मिकाचा भला मोठा वाल्मिक रामामध्ये संवाद. मग नारदाने त्याला सांगितलं की तू जे करतो, ज्यांच्या करता करतो, ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. विदुर नीतीमध्ये धृतराष्ट्राला उपदेश करत असताना विदुर महाराज असं म्हणतात एकम करोति पापानी फलम भुंक्ते महाजनः. म्हणजे मनुष्य पाप जेव्हा करत असतो तेव्हा एकटा करत असतो. पाप एकटा करतो, पण त्याने केलेल्या पापावर मौज मजा अनेक करत असतो. फलम भुंक्ते महाजन, अनेक लोक त्या पापावर मौज आणि मजा करत असतात. आणि जेव्हा ते पापाचं फळ भोगण्याचा प्रसंग येतो, भोक्तार युक्त उच्चन्ते कर्तार दोष लिप्तन्ते. एकटा मनुष्य पाप करतो, त्याच्या पापावर अनेक लोक मौज मजा करतात. आणि जेव्हा पापाचं फळ भोगण्याचं काळ येते, प्रसंग येतो, तेव्हा मौज मजा करणारे सुटतात आणि कर्ता जो असतो तो त्या पापा करता काय असतो? बांधील असतो. म्हणजे ते पाप त्याला भोगावं लागते. अरे नारदाने सांगितलं तू जे करतो ते इतरांकरता करतो, तुझ्या केलेल्या कर्मावर ते मौज मजा करतील आणि त्याचं फल मात्र जेव्हा भोगण्याचा प्रसंग येईल ते कोणीच तुला सहकार्य करणार नाही. तुला एकट्याला त्याचं फळ भोगावे लागेल आणि पापाचं फळ भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. ते तुझ्या बापाला सोडणार नाही. विठ्ठल मला माहिती मी पुढे जाणार नाही. तेव्हा नारदाने सांगितलं मग वाल्मिकाला जरा त्याने जो घरून आला ते सगळं आपण विचारलं. मग माझ्या उद्धारा करता काहीतरी, कारण परमार्थामध्ये वयाचा काही विचार नसतो. संसारामध्ये वेळ निघून जाते, पण परमार्थामध्ये वेळ शिल्लकच असते जन्मापासून मृत्यूपर्यंत. असं व्यवहारामध्ये बोलण्याकरता बरं वाटते, पण तुम्ही कधीही परमार्थ करू शकता. 5 वर्षाच्या
ध्रुव बाळापासनं तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत विठ्ठल शेवटचा श्वास थांबेपर्यंत आपण परमार्थ करू शकतो, त्याला काही मर्यादा नाही. आणि मग नारदाने सांगितलं, अरे तू नामस्मरण तू राम राम म्हण, तुझा उद्धार होईल. त्यांनी समजा राम मला म्हणता येत नाही, मला राम म्हणता येत नाही, कारण मी आयुष्यात कधी राम म्हटलंच नाही. मग तुला काय म्हणता येत? त्याने समजा मला राम म्हणता येत नाही, मला रामा म्हणता येत, पण मला मारा म्हणता येत. मग नारदाने शब्द मारा म्हणता राम. मला एक या सगळ्या प्रसंगाचं म्हणजे चिंतन करत असताना ते सगळं प्रसंग आहे. नेहमी मला असे वाटते, चैतन्य महाराजांनी चिंतनही केलं की तुमच्या या बुद्धीला हा तर्क पटतो काय की ज्याला मारा म्हणता येते, ज्याला मारा म्हणता येते त्याला राम म्हणता येत नाही, असं कसं होत असेल? म्हणजे रा मधला त्याला र म्हणता येत नाही, पण मारा मधला र त्याला म्हणता येते. म मधला त्याला म्हणजे रामा मधला म त्याला म्हणता येते, पण मारा मधला त्याला म म्हणता येते. आता रा कुठलाही असो ना, रा रामातला असो की महाराजातला असो, मग त्याला रा म्हणणं म्हणजे उच्चाराकरता जर त्याला मारा म्हणता येते तर त्याला रामा म्हणता यायला पाहिजे ना, राम म्हणता आलं पाहिजे ना. जर हा तर्क तुम्हाला पटतो का पटत नाही? बरं, संतांनी तसं वर्णन केलं की त्यांना माराच वाटलं. वाल्मिकीरावाने फार मोठा विस्तृत विषय आलेला आहे. मग असं असताना त्याला राम म्हणता येत नाही, पण मारा म्हणता येतो, कारण राम म्हणण्याकरता मारा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही. मारा म्हणण्याकरता पुण्य नाही लागत, ते सहज येते. राम म्हणण्याकरता जे पुण्य लागते ते पुण्य त्याच्याकडे नसल्यामुळं त्याला राम म्हणता येत नाही. विठ्ठल राम म्हणण्याकरता पुण्य लागते ना. जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच हाच म्हणतो, तरीच जीवाकरी नाम येईल श्रीरामाचे. होऊ शकतो. नाथ महाराजांना विचारा, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा येतच नाही. राम हा उच्चार करण्याकरता पुण्य पुराणातलं जाऊ दे, ते जुन्या झाल्या गोष्टी. म्हणजे असं म्हणतात, जुने जाऊ दे मरणा लागून. ते कवी साहेब नाही तर ते सिद्धांताकरता फक्त तेवढं झालं, त्याचं फार चिंतन नाही करायचं. ते जुन्या झाल्या गोष्टी ताजं सांगतो तुम्हाला. ताजं म्हणजे वर्तमान काळात. वर्तमान काळात म्हणजे कालचं, वर्षाच्या आधीचं नाही, आजचं सांगतो. आजचं म्हणजे बाहेरचं नाही, या मंडपातलं सांगतो. मंडपातलं म्हणजे कीर्तनातलं सांगतो. काय नाम उच्चारण केलं मुखामध्ये किती कठीण आहे हे संतांचे प्रमाण आहे. आमचे सोनू महाराज, त्यांच्या समोर मृदंग आहे. तो मृदंग चांबड्याचा बनलेला आहे आणि तो जड आहे. त्याला 2 तोंड आहेत. पण प्रसंगी जेव्हा आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो, टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्याचा सुद्धा ध्वनी 2 तोंड असलेला जड असलेला मृदंग विठ्ठल विठ्ठल म्हणतो. धातूचे टाळ आहे ते काश्याचे, एकमेकावर आदळले की त्यामधूनही ध्वनी निघतो विठ्ठल विठ्ठल. विण्याच्या 5ही टाळ दीपक महाराज जेव्हा त्यावर झंकार करतात
तेव्हा त्या तारातून विठ्ठल असा ध्वनी निघतो. टाळकरी म्हणतात, कीर्तनकार म्हणतात, पण समोर बसलेले तुम्ही असं फार वाईट वाटून येऊ नका. का म्हटल्यानंतर हाळ म्हटलं तर कुत्रे म्हटलं निघून जाते, त्याला काय म्हटल्यानंतर नाही. आपण कीर्तनात बसलेले आहोत आणि कीर्तनात आपण जिवंत आहोत याचं ते होतं काय काय विठ्ठल विठ्ठल म्हणणं. पण अशा पवित्र ब्रह्म वातावरणामध्ये पंढरीनाथाच्या या सभा मंडपामध्ये कीर्तनात बसलेले असतानाही राम राम किंवा विठ्ठल विठ्ठल हा उच्चार आपसूक निघत असेल असं जर म्हटलं सर्वांच्या मुखातनं तर ते भलं मोठं धाडसाचं ठरेल. दुःखामध्ये येण्याकरता फार पुण्य ते सहज सुलभ नाही. जसं नाम येण्याकरता नाम मुखामध्ये येण्याकरता जसं सुलभ नाही ते दुर्लभ आहे, तसं भगवंताविषयी प्रेम सुद्धा खूप दुर्लभ. भगवंताच्या विषयी म्हटलं संसारामध्ये नाही. संसारामध्ये आपण प्रेम करतातच ना लोक एकमेकांवर. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये जे सांगितलं आहे प्रेम लोक करतात, एकमेकांवर प्रेम करतात, पण तेही प्रेम आहे असं समजण्याचं काही कारण नाही. जर बोललं तर लोकांना वाईट वाटेल, पण जरी वाईट वाटलं तरी ऐक. संसारामध्ये जे आपण प्रेम करत असतो ते प्रेमच नसते. ते प्रेम या नावाखाली कुठला तरी स्वार्थ दडलेला असते. विठ्ठल कारण शुद्ध प्रेम भक्तिशास्त्रामध्ये प्रेम या व्याख्येमध्ये जे बसते ते प्रापंचिक क्षेत्रामध्ये तुम्ही आपण एकमेकावर जे करतो ते त्या व्याख्येत बसत नाही म्हणून आपण त्याला प्रेम म्हणू शकत नाही. कारण आपण जे प्रेम करतो त्या प्रेमामध्ये ठसठसून स्वार्थ बनतो. जे एकमेकांना आपण या जगामध्ये शुद्ध प्रेम करणारे फक्त एकमेव कोण असतील तर तो भगवान परमात्मा आहे आणि संत आहे. या दोघा व्यतिरिक्त शुद्ध प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही. हे शाश्वत सत्य आहे. थोडं कडू आहे पण महत्वाचं आहे. विठ्ठल व्यवहारामध्ये प्रेम असते तुमच्या. मला काही आपण सर्व आपण प्रापंचिकच आहोत. आपण त्या विषयातून वाटक्रमण करणाऱ्यापैकी आहोत. अशुद्ध प्रेम करणारे ज्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही असं निस्वार्थी प्रेम करणारे संत आणि भगवंत असतात. व्यवहारामधलं प्रेम धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जगी जोवरी चाले धनला तोवरी आहेच ना. तुका म्हणे धन अशाश्वत जा. तुकोबारांचं बोललं ते अगदी स्पष्ट असल्यामुळं कशा करता बोलतो भगवंता संबंधी. तसं भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता मोठं दुर्लभ आहे, कठीण आहे, तसं भगवंताविषयी प्रेम सुद्धा कठीण आहे. आणि म्हणून ज्या काल्यामध्ये आपण उपस्थित आहोत त्या काल्याकरता ज्या दोन गोष्टी लागतात काय, नामाचं दही आणि प्रेमाची लाही. तसं दही आणि लाही एकत्रित करून जसा काला होतो तोच काला प्रेम आणि नामस्मरणाच्या मंथनातून तयार होतो. आणि तो काला ऐका मिळण्याकरता काय करावं लागते. काला आपण मिळतो पण कशा काला करण्याकरता काय लागते. प्रेम लागते आणि नाम लागते. नामाचं दही आणि प्रेमाची लाही आपण बोललो. नाम आणि प्रेम एकत्रित झाले तर काला होते. आणि तो काला जर आपल्याला अपेक्षित असेल तर कसा होते. महाराज होता एके ठाई काला
गोष्टी एकत्रित एके ठाई काला कोणाला मिळतो काला तुका म्हणतात तुका म्हणे भावी काला तो काला करण्याकरता चलावडू गाई वळू गायला म्हणाला चला असं महाराज बैसो जेऊ एके ठाई काला आपल्या जीवनामध्ये जे प्रेम आणि नाम दुर्लभ आहे त्याच्या माध्यमातून एका ठिकाणी येऊन एकत्रित एके ठाई कोणाला भावी काला एकत्रित करून काला महाराज म्हणतात करण्याकरता एके ठाई काला तुका म्हणे भावी काला याचा स्लेख जर करायचा असेल तर असंही करता येईल भावी काळामध्ये भावी काला अपेक्षित असेल तर त्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे विठ्ठला काला करण्याकरता ही प्रक्रिया असं तुकोबाराकडून संतांनी सांगितलं काला करणं वेगळं आणि काला वाटणं वेगळं करण्याकरता हे लागते पण वाटण्याकरता याच्यापेक्षा अधिक जसं मिळणं अपेक्षित आहे मिळणं वेगळं आणि मिळाल्यानंतर वाटणं वेगळं जरा तुम्ही लक्षात घ्या परमार्थ म्हणजे काय परमार्थ कशाला म्हणतात 1 लाखाची गणपतीची मूर्ती आणणे मोठा डीजे लावणे तिथं 10 दिवस उत्सव करणे सुख करता दुःख हरता म्हणता विघ्नाची आरती करणे शेवटच्या भंडारा करणे आणि आपण खूप चांगलं काम केलं स्वतःचीच पाठ स्वतः स्थापन गेले आणि कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो झाला परमार्थ हा परमार्थ आहे मोठ्या लोकांचा आहे का जरा गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणे ज्ञानेश्वरी वाचणे पारायण करणे वारीला मुक्ताबाईच्या जाणे तेरला जाणे आळंदीला जाणे पंढरपूरला जाणे आहे की नाही एवढी हा काय झाला महाराज हा परमार्थ नाही ऐका जरा परमार्थ म्हणजे काय ब्रह्मज्ञान झालं म्हणजे परमार्थ परमार्थाची व्याख्या काय हे परमार्थाचे बाह्य अंग आहे हा परमार्थाचा आकृतिबंध आहे पण नेमका परमार्थ म्हणजे काय परमार्थ या शब्दाची व्याख्या आहे जे तुम्हाला साधनेतून प्राप्त झालं ते तुम्हाला प्राप्त झालं पण ते तुमच्या पुरतं तुम्ही मर्यादित न ठेवता जे तुम्हाला मिळालेलं तुम्ही इतरांना वाटणं याचं नाव परमार्थ आहे विठ्ठला इतरांना देणं तुकोबारांचे शब्द कसे आहेत बोलणं कसं आहे शेवी तो हा रस वाटे तो आली तो
सेवितो हा रस वाटितो आणि का जे मला मिळालं ते माझ्या पुरतं मर्यादित न ठेवता मी ते इतरांना देण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रयत्न करतो तुकोबारा म्हणतात तसं काला मिळण्याकरता आपण म्हटलं एके ठाई काला चला वळू गाई म्हैसू जेऊ एके ठाई काला करण्याकरता काला मिळण्याकरता हे प्रसिद्ध आहे. पण मिळालेला काला वाटण्याकरता ऐका दिल्याशिवाय मिळत नाही. देवाचा न्याय ज्यांचं देण्याच्या संदर्भामध्ये काही आहे दातृत्व त्यांनाच मिळत असते आणि मिळावं असं वाटत असेल तर देण्याची भूमिका ठेवली. देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. तसं म्हणजे दिल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही देऊन पहा मिळाल्याशिवाय राहत नाही. एक दिवस भोज राजाच्या दरबारामध्ये असलेले कालिदास वैशाख वनवा होता काही कामानिमित्त बाहेर निघाला आणि जात असताना त्याला एक जर्जर म्हातारा दिसला. 80-90 वर्षाचं वय, अंग सगळं क्रूश झालेलं वाकलेला आणि एवढ्या तापमानामध्ये वैशाख वनवयामध्ये पायात चपला नसताना चालत होता. आता कवीचं मन होतं कालिदास कवी अंतकरणाचे होते, हळवं अंतकरण होतं. दुसऱ्याच्या प्रती काही देण्याची भूमिका असल्यामुळे किंवा दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याचं अंतकरण असल्यामुळे ते अंतकरण द्रवलं आणि मग एवढ्या या वयामध्ये त्यांचे पाय पळून राहिले असं पाहून कालिदासाने आपल्या पायातील पादत्राण त्या म्हाताऱ्या व्यक्तीला दिलं आणि बाबा हे पादत्राणे घा, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही पायी चालून राहिले हे मला बरं वाटलं नाही. आणि मग ते त्यांनी त्यांच्या पादत्राणा दिले आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. मग कालिदास त्याच वनवामध्ये त्या मातीवर जेव्हा चालायला लागले तेव्हा यांचे पाय पडायला लागले. आता आपल्याजवळ असलेले पादत्राण दुसऱ्याला दिले गेले, मग आता काय यांचे पाय पडायला लागले. तशामध्ये काय घडलं की त्या भोज राजाचा जो मौत होता तो हत्तीला आंघोळ घालून स्नान करून तलावावरून त्याच मार्गाने त्याला कालिदास दिसले. इकडे कसे काय तुम्ही, तुमच्या पायामध्ये काही पादत्राण नाही, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही तापमानामध्ये पायी चालले, तुमचे पाय पोळतात. अरे मला पोळतात आता काय येणार, पण तुम्ही चालले कुठं? तुम्हाला मी दरबारामध्ये चाललो. तू कुठं चालला? मी पण दरबारामध्ये चाललो. मग त्या माऊताने सांगितलं आता मी हत्तीला धुवून आणलेला आहे, त्याचं स्नान करून आलो, मलाही दरबारामध्ये जायचं आहे. आता तुम्ही हत्ती रिकामात चालला, सिंहासन आहे तर तुम्ही त्या अंबारीमध्ये बसा. कालिदासाला म्हटलं बरं आहे, आता दरबारामध्ये चालला हत्ती रिकामा आहे, आपण बसण्यात करता काही अडचण नाही. त्या माऊताने त्या कालिदासाला त्या याच्यामध्ये अंबारीमध्ये हत्तीवर बसत. सुवर्णाची अंबारी राजाचं असतं सगळं ते आसन वैभव, त्याच्यावर कालिदास बसते आणि बसते निघाले. तेवढ्यामध्ये राजा, आता राजा कसा असला पाहिजे, जाणता असला पाहिजे, जनतेच्या भावना जाणून घेण्याची त्याच्याकडे काय असली पाहिजे. आणि म्हणून उन्हाच्या दिवसामध्ये या उन्हाळ्यामध्ये आपल्या प्रजेचं निरीक्षण करण्याकरता राजा सुद्धा बाहेर तेवढ्याच तापमानामध्ये बाहेर काय चाललं आपल्या जनतेमध्ये पाहायला पाहिजे ना. राजाने शोधून पाहायला पाहिजे. जनता ओरडून त्याच्यापर्यंत आवाज करत होते तरी त्याला जाग येत नाही, तो राजा वेगळा. पण हे राजे रयतेचे राजे होते ते. आणि मग ते दुपारी निघाले, आपल्या जनता काय करते पाहायला. हे बाबा दिसते ती गोल येताना कोण, कालिदास. राजाला वाटलं आपल्या मौत म्हणजे हत्तीवर आणि आपल्या अंबारीमध्ये कोण बसलेला आहे, पालतू कालिदास. खाली उतरले, तुम्ही कुठं? त्याला तुम्ही कुठं? आणि आमच्या अंबारीवर बसले. आता
आपल्या आस्थावर कोणी बसलं ते कोणाच्या आस्थावर कोणी बसू नये, कारण ज्याचं त्याचं आसन असते. आसनावर बसताना, गाडीवर बसताना, संस्थावर बसताना फार विचार करावा. ते छोटे कदम माऊली म्हणतात, कोण्या गादीवर कोण्या संस्थावर बसल्यापेक्षा म्हशीवर बसा. तुम्ही कसे काय? कोणाच्या आस्थावर कोणी बसू नये, पण आपल्या आस्थावर जर कोणी विद्वान बसला तर फार वाईट वाटून घेऊ, कारण त्या आसनाचे ते काय गरीब आहे. आणि मग भोज राजा वाटले कालिदासजी, मग त्यांनी सगळा घडलेला सगळा प्रसंग सांगितला. मग त्यांनी जर आता कालिदास असल्यामुळं ते जरा विनोदालाच म्हटले, आता तुम्ही आमच्या आस्थावर बसले. कालिदासाने सांगितलं, महाराज मी तुमच्या आस्थावर बसवावं किंवा बसावं एवढी माझी पात्रता नाही, तेवढी माझी योग्यता नाही, आणि मी त्या आस्थावर बसणं हे उचितही नाही. मग बसले कसे काय? त्याने सांगितलं, बसा का त्या आस्थावर का बसलो? माझ्या पायामध्ये चपला होत्या आणि त्या चपला जीर्ण झालेल्या होत्या. कशा होत्या? जीर्ण झालेल्या होत्या. त्याचा एक कर्ण म्हणजे त्याचा कान तुटलेला होता, अंगठा तुटलेला होता. अंगठा तुटलेला जीर्ण झालेल्या चपला मी दुसऱ्याला दिल्या, म्हणून मला तुमच्या अंबारीवर सुवर्णाच्या सिंहासनावर तिथं आस्थावर बसण्याचं भाग्य लाभलं. याचं कारण मी कोणाला काहीतरी दिलं. विढाला नाही, मिळणं वेगळं आणि देणं वेगळं. मग जगद्गुरु तुकोबार म्हणतात, काला करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी लागतात. चला वळू गाई बैसू जीव एके ठाई, एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला मिळण्याकरता करण्याकरता ही पद्धत बरोबर आहे, पण वाटण्याकरता काला वाटावं असं वाटत असेल तर काला वाटताना कोणीही वाटू शकत नाही. काला मिळू शकतो, काला खाऊ शकतो आपण, पण वाटू शकत नाही. काला वाटण्याकरता दोघच काला वाटू शकतात. कोण कोण? एक काला वाटतो परमात्मा आणि दुसरे वाटतात संत. वाटिया पुल्या निज हस्ते परमात्मा वाटू शकतो ना, आणि दुसरे कोण वाटतात? परमात्मा काला वाटू शकतो. भानुदास गीती गान, भानुदास गीती गान, भानुदास गीती गान, भानुदास गीती गान. आणि संत काला वाटू शकतात. आपण बहुश्रुत मंडळी आहोत. एकची टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. काला संत वाटू शकतात आणि काला देव वाटू शकतो. आणि म्हणून तुकोबार आहे, हा काला वाटण्याकरता तुम्ही कुठली साधना केली की ज्या काल्याकरता सगळं दुर्लभ आहे, नाम दुर्लभ आहे, भगवंताचं प्रेम दुर्लभ आहे, असं असताना तो काला करून वाटण्याकरता तुम्ही जीवनामध्ये काय साधना केली की तुम्ही काला वाटण्याचे अधिकारी झाले, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार आहे. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या कृष्ण
काला वाटण्याकरता मी काय साधना केली? तुकोबारा सांगतात, आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी आम्ही कंठामध्ये धारण केला. ही साधना केली. 2-3 प्रकाराने आपण याचं चिंतन करू. भगवंताचं चरित्र पण आपली सेवा पूर्ण. अभंगाचा प्रवेश महत्वाचा आहे. कंठामध्ये आम्ही कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी धारण केला म्हणजे काय साधना केली? तुकोबारा सांगतात, पहिली आम्ही साधना केली, आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्णमणी धारण केलं. कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय? कंठे कृष्णमणी, कंठे कृष्णमणी, वाटण्याचा जो आम्हाला अधिकार मिळाला त्याच्याकडे काय साधना केली? आमच्या कंठामध्ये आम्ही कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय? कंठी कृष्णमणी नाही अशुभ वाणी. आमच्या मुखाने आम्ही अशुभ कधीच बोललो नाही. ही साधना केली. म्हणजे अधिकार तुम्हाला मिळाला. ज्या साधनेने मिळाला, कुठली साधना केली? आम्ही आमच्या मुखातून कुठलाही अशुभ वाणी बाहेर आली नाही. अशुभ वाणी म्हणजे जगाचं अकल्याण होईल असं आम्ही कधी बोललो नाही. जगाला वाईट वाटेल असं शिवी माध्यमात आम्ही कधी बोललो नाही. म्हणजे कोणाला शिवी न देणे, कोणाचं अकल्याण न करणे, अशा पद्धतीत आम्ही कधीच अशुभ बोललो. आपल्याला म्हणावं लागते शुभ बोलणाऱ्या. म्हणजे आपण याचा अर्थ शुभ बोललो नाही. आपण नेहमी अशुभच बोलतो. आपल्या बोलण्यामध्ये जगाचं अकल्याण आहे, जगाला पीडा होणे. संतांनी कधी जगाचं अकल्याण होईल असं बोलले नाही. संतांनी जगाला कधी शिवी दिली? जगद्गुरु तुकोबारा, नाथ महाराज, जनाबाई, मग संतांनी जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या कोणी दिल्या नाही. मग तुम्ही कसं काय बोलता? शिव्या दिल्या नाही. जगद्गुरु तुकोबारांचं गाथा पारायण करत असताना असं बोललाय तुकोबारांचं की ती एकांतामध्ये आपण वाचू शकत नाही. पारायण करताना लोक नुसतं नजरच फिरवतात, उच्चार करत नाही. इतकं बोलतो. तू म्हणतात नाथरायण काय काय माय गेली होती
हे काय जनाबाईच्या शिव्या कशा अरे अरे मिठ्या माईच्या कारट्या तुझी रणगी झाली शिव्या देते दाशी ह्या तर शिव्याच आहे. मला एखाद्याने म्हटलं ते तुमचे तुकोबर आहे इतके घाण बोलतात शिव्या देतात ते तुमचे तुकोबर आहे. त्याला म्हटलं अरे ऐका संताच्या शिव्या जरा ऐका संताच्या शिव्या सुद्धा देवाला ओव्या वाटतात. काय वाटतात संताची शिवी देवाला ओवी वाटते आणि आपली ओवी सुद्धा देवाला तुम्ही म्हणा ऐका तुम्हाला जर कोणी म्हटलं संतांनी शिव्या दिल्या हो ज्याला कळते ह्या शिव्या आपल्याकडनं दिल्या त्याचाच उद्धार होतो. संतांनी शिव्या जरी दिल्या असतील तरी त्या शिवीमध्ये जगाचं कल्याण आहे. जगाचं काय कल्याण आहे. त्या संताच्या शिव्या जर तुम्हाला शिव्या वाटत असतील आणि त्या शिव्या आपल्याकरता दिल्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचाच उद्धार होतो. ही साधना केली नाही अशुभ वाणी आम्ही कधीच कोणाबद्दल अशुभ बोललो नाही. कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश आम्ही ते कंठामध्ये धारण केल्यामुळं काय झालं ऐका कंठामध्ये मणी धारण करणं कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी म्हणजे काय मणी या शब्दाचा अर्थ होतो रत्न. काय रत्न रत्न कशाला म्हणतात त्या त्या जातीमध्ये ते सर्वोत्तम जे श्रेष्ठ असते त्याला काय म्हणतात रत्न. ऐरावत रत्न थोर त्यासी इतर हत्तीमध्ये जे सर्वोत्तम आहे असा जो ऐरावत उच्चस्रवा म्हणजे इतर सगळ्या घोड्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याला समुद्र मंथनामध्ये सगळे रत्न निघाले विषय रत्न निघाले. विष रत्न कसं काय होऊ शकते त्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त हलाल विषारी म्हणजे श्रेष्ठता असल्यामुळे त्याला काय म्हणतात रत्न. त्या जातीमध्ये त्या क्षेत्रामध्ये जे सर्वोत्तम असते त्याला श्रेष्ठ असं म्हणतात. तुकोबार म्हणतात आमच्या जीवनामध्ये जे श्रेष्ठ आहे ते आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं. काय श्रेष्ठ आहे कंठामध्ये काय राहते कंठात कंठात म्हणजे कंठी धरिला कृष्णमणी कंठात धारण केलं. कंठात काय असते कंठात असते नाम. सर्व साधनेमध्ये जे श्रेष्ठ आहे सर्व साधनाचे साधन सगळ्या साधनेमध्ये जे श्रेष्ठ साधन आहे ते नाम आम्ही धारण केले. नामस्मरण ही साधना अवघ्या दशायनेची साधने
नामामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे जी नाम साधना सर्वोत्तम सगळ्या साधनेमध्ये जी श्रेष्ठ आहे, ज्या साधने अवघ्या दशा एवेची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती हृदय प्रगती हरीची मूर्ती भाव शुद्धी जाणून या बीज आणि फळ हरीचे नाम अशी सर्वोत्तम साधना नामस्मरण नामरूपी साधना आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केली. दुसरा तिसरा भाव कृष्ण मणी याचा तिसरा भाव आहे. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळा आणि तो काळा मणी आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केला. म्हणजे काळा मणी म्हणजे आता आपल्यापेक्षा यांना ते लवकर सांग. एखाद्या महिलांच्या अंगात खूप मोठे अलंकार आहे, हे सर्व सोन्याचंच आहे की नाही. म्हणजे पाटल्या सोन्याच्या, कानातले सोन्याचे, सगळे गळ्यामधले हार सोन्याचे. एवढंच नाही, साडी सुद्धा सोन्याचीच आहे. तुम्हाला सोन्याची साडी असते का? सोन्या म्हणजे आमचा हा सोन्या नाही, सोन्या म्हणजे सोन्याची साडी, सोनं मूर्तिमंत धातू आहेत ना. आता पण पाणी कोण्या व्यक्तीने सोन्याचं शर्ट घातलं होतं मागून आता बघायचं मोबाईलवर. म्हणजे साडी सुद्धा सोन्याची, सगळं सोन्याचं आहे. आणि त्या महिलेच्या गळ्यामध्ये काळा मणी नाही. काय नाही? काय अर्थ आहे त्यात? आणि दुसरीकडे एक सोन्याचा मणी सुद्धा नाही, पण गळ्यामध्ये काळा मणी आहे. काळ्या मण्याची होत आहे की कशाचं लक्षण आहे? नाथराय म्हणतात रांडेवेनी जे शृंगारपणे केला प्रेमेपीने झाला ज्ञानी कैसा. तुम्हाला तुमचं सौभाग्यवती आपण आहोत. म्हणजे काळामणी, काळामणी याचा अर्थ काय आहे? काळामणी म्हणजे त्या भगवंताच्या नावाने त्याची पत्नी म्हणून, ऐका, भगवंताची पत्नी म्हणून आपण आपली साधना उभी करावी. आम्ही त्याचे कोण आहोत? त्या भगवंताची आम्ही पत्नी आहोत. कोण आहोत? पत्नी म्हणून. विदर्भामध्ये गुलाबराव महाराज माधानकर ते स्वतःला ज्ञानोबारायांची मुलगी म्हणून घेत होते, ज्ञानेश कन्या, आणि भगवंताची पत्नी म्हणून घेत होते. त्यांनी माधुर्य भक्ती केली. भक्तीचं ते एक अंग आहे, प्रकार आहे. आणि त्या तशी भक्ती त्यांनी. आम्ही कोण आहोत? आमचा पती कोण आहे? आमचा पती परमात्मा आहे. आणि आम्ही त्याच्या कोण आहोत? आम्ही त्याच्या पत्नी आहोत. अशी काही श्रद्धा. हा काळा मणी ते विशालमान म्हणतात ते पिंगल्यामध्ये कुंकू घ्या काळा मणी म्हणजे कंठामध्ये काळा मणी धारण करण्याचा अर्थ असा आहे, ऐका, की ती भगिनी तिच्या गळ्यामध्ये जर काळा मणी असत तर ती त्या मनाला हात सुद्धा लावू शकते. इतकी त्याची काय करते? काळजी घेते, जोपासना करते. त्या मनाला फार महत्व आहे तिच्या जीवनामध्ये. नवे नवे ते मणी म्हणजे त्याच्या जीवनातील सर्वस्व आहे. कशाचं प्रतीक आहे? की घर रिगे तरी पट्टराणी वरिले सावळे परब्रह्म संबंध जोडून आमचा तो पती आहे. आणि पती म्हणजे कोण असते? पती म्हणजे मालक. तो आमचा मालक आहे. आम्ही त्याचे कोण आहोत? आम्ही त्याचे पती म्हणजे दास आहोत. आम्ही ज्याचे दास, तो आमचा मालक आहे, तो आमचा पती आहे. ज्ञानोबारा सुद्धा बोलत असताना दरोदाबराव म्हणतोच ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो. ऐका, साजरी माये गे, ऐका, बाई ओ, हे जे शब्द आहे हे शब्द कसे आहे? पत्नी होण्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटणार? पत्नी होण्यामध्ये दोन गोष्टी, ऐका, पत्नी होण्यामध्ये दोन गोष्टी काय? एक समर्पणता आहे. मंगळसूत्राच्या काळ्या मणीच्या मार्फत समर्पणता एक आहे.
आणि एक सत्ता गाजवणे विठाला पांडुरंग आपला पती आहे, त्याची आपण पत्नी आहोत असा जर भाव तुम्ही केला तर त्या पांडुरंगाला हे सगळं समर्पण करणे हा एक पत्नी होण्याचा भाव आहे. दुसरा भाव आहे त्या पांडुरंगावर सत्ता गाजवणे. एकदा पत्नी झाल्यानंतर घरामध्ये सत्ता कोणाची असते? भिमराव पाटील. कर्ता पुरुष आपण तो भाग वेगळा म्हणून घेतो, तोही भाग वेगळा. पण सत्ता कोणाची असते? सत्ता मोकळं बोला काय आपल्याला. पण तुम्ही आम्ही खेळी बेडी, तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ सारखे सांगणारे ऐकणारे सारखे जात नक्की, त्याच्यामध्ये असं काही भाग नाही. एकदम मोकळ्या मनानं सांगा सत्ता कोणाची असते? कोणाची असते? भिमराव पाटील कोणाची असते? सारखंच आहे तुमचं आपलं, बदल काही नाही त्याच्यामध्ये. घरामध्ये सत्ता कोणाची असते? त्यांची असते. का असते? अहो सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. विजयसिंह महाराज सत्ता शब्द कसा आहे? तो सत्ता म्हणता काय तुम्ही? ती सत्ता. बरं ते सत्ता म्हणता काय? सत्ता हा शब्द कसा आहे? सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळं तो त्यांच्याकडे शोभून दिसते. विठ्ठला सत्ता म्हणत नाही, ते सत्ता म्हणत नाही, ती सत्ता म्हणता. म्हणून ती सगळी घरातली सत्ता त्यांच्याकडे केंद्रित झालेली असते. आपण फक्त म्हणायचं असते आम्ही कोण आहोत, म्हणायचं असते, पण आपल्या हातात काहीच. तुम्हाला जर बटाट्याची भाजी खायची असते, त्यांच्या जर मनात नसलं तुमचं काहीच चालत नाही. तुमच्या हातात काहीच नसते कारण तुम्हाला बटाट्याची भाजी करा, त्याने म्हणा आज बटाट्याची मी कारल्याची का काय तुमचं चालतं? हे वास्तव आहे, ते कोण नाकार असू शकते. तुमच्या हातात हे नसते, तुमच्या हातात फक्त पुढच असते. काय? त्यांनी आपण बटाट्याची सांगितल्यानंतर त्यांनी कारल्याची करणे आणि त्यांनी कारल्याची केल्यानंतर आपण बटाट्याची म्हणून खाणे हे आपल्या हातात. शहाणे माणसाने हेच करायचं असते. कशा करता बोलतो? कंठामध्ये कृष्ण म्हणजे काळा मणी धारण केल्यानंतर एक समर्पण भाव आणि सत्ता गाजवणे म्हणजे जगद्गुरु तुकोबाला सांगतात, देवा आम्ही जसं ठरवू तसं तू राहा. अवतार जरी घ्यायचा असला तरी आमच्याकडे पुण्या रूपामध्ये घ्या, आम्ही जसं सांगू तसं आम्हासाठी आमच्याकरता तुला उभं राहायचं, विटेवर राहायचं की खाली राहायचं ते आम्ही ठरवू. ते तू नको ठरव. अरे तुझा रंग कसा आहे ते आम्ही ठरवू, आहे की नाही? आता दृष्टी पुढे ऐसा नाही ऐसाची तू राह, म्हणजे आम्ही जसं म्हणू तसं तुला राहावं लागेल. देवाचा रंग काळा आहे. संतांनी ठरवला, तुकोबारांनी सांगितला, ज्ञानोबारांचा सावळे परब्रह्म म्हणून देवाने तसा रंग धारण केला. आता आपण खूप फिरतो की नाही? अनेक गावोगाव फिरतो, अनेक मंदिरं पाहतो, अनेक लोक पाहतो, अनेक वेगवेगळ्या गावी पण कीर्तन करतो. अभंग तोच असू द्या, पण वेगवेगळे लोक वेगवेगळे गाव असतात. कुठं पाहतो? रामाची मूर्ती आहे की नाही? कशी असते? कधी काळी असते, कधी पांढरी असते. आता अयोध्येत रामाची मूर्ती काळी आहे. प्रत्येक गावात असं पाहतो पांढरी असते. पण पांडुरंगाची मूर्ती तुम्ही कधी पाहिली नाही? बरं का? काळ्या पाषाणामध्ये पांडुरंगाची मूर्ती कोरता येते आणि मार्बलमध्ये पांढऱ्या दगडामध्ये काय कोरल्या जाते? काळ्या दगडामध्ये जर कोरल्या जात असेल तर पांढऱ्या दगडामध्ये कोरता येते ना, त्याच्यामध्ये विशेष काय? असं तू म्हणू शकतो सगळीकडे काळाच पांढरंग असतो. आमच्या गावाला मी काळा पांढरंग नाही, आमच्या गावाला पांढरा पांडुरंग. म्हणण्याकरता बरं वाटते काय? म्हणण्याकरता बरं वाटते काय? बरं उच्चार करण्याकरता बरं वाटते काय? म्हणण्याकरताही बरं वाटत नाही, उच्चाराकरताही बरं वाटत नाही, नाही का? पाहण्याकरताही बरं वाटत नाही. का? तुकोबाने ठरवलं तुला आम्ही याच अवस्थेमध्ये याच रंगामध्ये तुला आम्ही पाहू शकतो. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. त्या देवावर सत्ता गाजवणे आणि समर्पण भावनेने आम्ही जी साधना काळ्या मण्याच्या माध्यमातून करता येते, तो काळा मणी कंठी धरिला कृष्ण मणी. पुढे महाराज म्हणतात
अवघाजनी प्रकाश. ऐका, प्रकाश, त्या मण्याचा प्रकाश हा शब्द तसा 3 प्रकाराने तो सिद्ध होतो. ज्ञानाच्या कृतीवर एक प्रकाश, कर्माच्या आणि योगाचा. ज्ञानाच्या माध्यमातून कंठामध्ये आम्ही हा कृष्णमणी धारण केला, परिणाम काय झाला? अवघाजनी प्रकाश. म्हणजे सगळ्या जगामध्ये प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. काय प्रकाश म्हणजे? परमात्मा, जो सगळ्या जगाला काय करतो? प्रकाशित करतो. आणि अवघाजनी प्रकाश म्हणजे जे जे दिशे, जे जे म्हणजे भूत, ते ते मानिजे, किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रघुमाई. हे ज्याच्या माध्यमातून प्राप्त होते. महाराज म्हणतात आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला आणि परिणाम अवघाजनी प्रकाश. सगळ्या जगामध्ये आम्हाला प्रकाश दिसायला लागला. ही साधना आम्ही केल्यामुळं आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, कंडी धरिला कृष्ण मनी, प्रकाश, दुसरा ज्याला चिदाभास म्हणतात, तिसरा चित प्रकाश आणि चौथा स्वयं प्रकाश. तिकडे आपल्याला जायचं नाही, पण त्याच्या माध्यमातून अवघाजनी प्रकाश. आणि परिणाम झाला काय? परिणाम झाला की जो काला वाटण्याकरता मिळालेला, वाटण्याकरता जे लागते महाराज म्हणतात त्यांनी मिळवलं. कुठल्या साधनेने, कुठल्या माध्यमातून मिळवलं? काय मिळवलं? काला वाटण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. आणि तो काला वाटू एकमेका. कसा वाटू? वैष्णव आणि निका. वैष्णव वाटलं तरी काम करतं. निका म्हणण्याचं काय काम? 2 वैष्णव आहेत, एक सिद्ध वैष्णव आणि एक साधक वैष्णव. साधक म्हणजे जे साधनेला स्थित आहेत त्यांना साधक वैष्णव म्हणतात. साधना करून ते अधिकार संपन्न झाले त्याला सिद्ध वैष्णव म्हणतात. असे जे निके वैष्णव आहे, अशा निक्या वैष्णवांना आम्ही काला वाटू एकमेका. वैष्णव निका. आणि कसा वाटू? संभ्रमे, समारंभपूर्वक, डिजिटल बॅनर, पत्रिका, सगळं छापून, म्हणजे समारंभपूर्वक वैष्णवनिका संभ्रमे. आणि महाराज कर्म प्रधानता ज्याच्यामध्ये महाराज होतात, वाकुलिया ब्रह्मधिका उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी विरगाडे. ही योग प्रधानताच्या चरणामध्ये आहे. या आम्ही बडी वीर गाडे म्हणजे या वीरांमध्ये आम्ही बळीवंत असं नाही, जेवढे काही वीर आहे, बळीवंत आहे, त्याच्यामध्ये आम्ही वीर आहोत असा तुकोबाऱ्यांचा भाव आहे. आणि असा जो काला देव दुर्लभ, ज्या काल्याच्या साधने करता नाम साधना आणि भगवंताप्रती असलेलं प्रेम दुर्लभ असलेलं आम्ही प्राप्त करून घेतलं. आणि प्राप्त करून घेण्याकरता जी साधनेचा अवलंब केला ती साधना कुठली आहे? ती साधना आहे कंठी धरिला कृष्ण मणी. आपण सुद्धा त्या साधनाचा अवलंब करू आणि जगद्गुरु तुकोबारांच्या या वृत्तीला आपण पात्र होणार नाही, पण पायिक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पायिकत्व स्वीकारण्याकरता
तुकोबाराने जी 88 साधना सांगितली, नवे नवे सगळ्या साधनेचं सार सांगितलं. सर्व साधनाचे सार सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा आपल्या कंठामध्ये ती साधना धारण करण्याकरता हात मोकळे करा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा करण्याकरता वाटण्याकरता ज्या भूमिका संतांनी वर्णन केलेल्या आहेत. आपण भाग्यवान आहोत की तो असा काला तुकोबाराने जो वाटला, संतांनी जो वाटला, देवाने जो दिला, तो खाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. तो खाण्याकरता दयाघन भगवंताने परमात्म्याने नरदेह दिला आणि आपण तो काला घेत असताना, काल्याचा प्रसाद घेत असताना, काल्याचा प्रसाद घेण्याकरता त्या प्रसादात किंवा त्या मुरमुरे आणि दह्याला प्रसादाचं रूपांतर प्राप्त होण्याकरता, प्रसादी संज्ञा प्राप्त होण्याकरता, प्रसादाचं रूप त्याला मिळण्याकरता काय करावं लागते आपल्या पूर्वसूरी लोकांनी साधना सांगितली. हाची अनुवाद व हिची अनुवाद सदा सर्व काळ करोणी गोपाळ काला सेव भगवंतानी बाल्यावस्थेत जे काही चरित्र केलं त्या चरित्राचं चिंतन करायचं आणि नंतर मग तो काल्याचा प्रसाद सेवन करायचा. गाईला ते लीळा चरित्र पवार शिले सवंगळा सहित गायी ते चरित्र ते पावडे ते लीला गायन नंतर काल्याचा प्रसाद घेईल असं त्याचं. मग आता आपण भगवंताचं चरित्र आणि नंतर काल्याचा प्रसंग पाहू आणि मग आपली सेवा पूर्ण. आतापर्यंत तुम्ही काय केलं? आतापर्यंत मी काल्याचं कीर्तन केलं, अभंगाचं चिंतन केलं जसं आपल्या बुद्धीला पेल. पण आता हरिभक्तीपरायण महादेव महाराज आले, आमचे भाऊ आले आणि पिंटू पाटील आले, ज्यांचं मी पाहतो पत्रिकेवर नाव दिसते पण मानव दिसून द्या राहिला. पण पिंटू पाटील उशिरा काढून आमचे आले. आता त्यांच्याकरता तो 2 तास कीर्तन करणार. आता जे पुढे बरे होईल, आता 10 ते 12 आपल्याकरता झालं आणि आता 12 ते 2 या तिघांकरता कीर्तन होईल. काय तुम्हाला खरंच कीर्तन आम्ही सांगतो की लवकर आठवा आणि तुम्ही लवकर आठवतच नाही. ते मला वेळ देत असतात, आता 1 तासात करा, अर्ध्या तासात करा. पण ते पाहत असते म्हणून त्यांचं काही आज लक्ष राहिलं नाही माझं त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे पण मला स्मरण होत असते. चला बोलत बोलत ढसाळ गेलो. आपण अगदी 5 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये भगवंताचं चरित्र पाहू. भगवंताने रांगत असताना काही चरित्र केलं, त्या चरित्राचा एक ओझरते एखादी लीला आपण पाहू, आपली सेवा पूर्ण करू. परमात्मा अवताराला आले, कृष्ण गोकुळी जन्मला
दृष्टा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या मरणारी परमात्माचा भला मोठा उत्सव झाला. त्या उत्सवामध्ये जीवाला आनंद होईल याच्यामध्ये काही विशेष नाही, पण तो उत्सव पाहण्याची अभिलाषा ऐका. त्या उत्सवामध्ये सामील होण्याकरता शिवाला सुद्धा आपलं काय अनावर झालं आणि ते शिव त्या रूपातून भूतलावर आले आणि भगवंताने जे रूप धारण केलं ऐका. जो निर्गुण असलेला परमात्मा सगुण झाला, अरूप असलेला रूपाला आला, अनामी असलेला त्यांनी नाम धारण केलं आणि उघडं झालं झाकले. असं ब्रह्म जेव्हा साकारते तेव्हा पाहण्याची अभिलाषा जीवाला होईल याच्यामध्ये विशेष नाही, पण शिवाला होते. भगवान शिव सुद्धा आले, रूप धरिले सगुण चांगले आहे की नाही. परमात्म्याने चांगलं रूप धारण केलं आणि ते ब्रह्म साकारलं तर कसं दिसते हे पाहण्याकरता शिव आले. भगवान शिवाने दर्शन घेतलं. गोकुळामध्ये भला उत्सव झाला. उत्सव झाल्यानंतर भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली. काही दिवसांनीच पुतना मावशी आली, बाबळवट आला, सगळे राक्षस आले, कंसाकडून ते सगळं पार्सल आले. परमात्माने जसे आले तसे ते संपवले, सगळे राक्षस मारले, आपल्या गोपाळांचं संघटन केलं, त्यांचा हक्क त्यांना बहाल करून दिला. आणि हे करत असताना आपल्या गोपाळांना सोबत घेऊन चला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे, भगवंताच्या मागे सगळे आले. भगवंताने त्यांना दिलं, त्यांनी अभिप्राय दिला, अजी झाली ती पोट केला गड्याने गोभार तुझी संगती झाली आमुची निश्चिती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळ. आणि परमात्म्याने सगळ्यात प्राप्त करून दिलं. ज्यांच्याकडे गेले त्यांना सुद्धा आनंदच दिला. ज्यांच्याकडे चोऱ्या केल्या, ज्यांच्याकडे खोड्या केल्या, त्याच्या माध्यमातून परमात्म्याने त्यांना सुखच दिलं, आनंदच दिला. हो, सगळ्यांना सुख देण्याकरताच परमात्म्याचा काय होता अवतार होता. हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे, गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकाळा रांगत असताना परमात्म्याने सगळ्यांना सुख दिलं आणि गायी राखत असताना सुद्धा सुख दिलं. परमात्मा गायी घेऊन रानात आले, रानात गायी सोडून दिल्या. गायी सोडून दिल्यानंतर गायी चरेपर्यंत यांनी खेळ खेळायचे. अनेक प्रकारचे खेळ परमात्म्याने नाना परीचे खेळ खेळल्यानंतर खेळ खेळता दमली पोरे सगळे गोपाळ देवाकडे पाहायचे आणि इकडे पाहायचे. लोक घड्याकडे पाहायचे, तिकडे पानाकडे पाहायचे. काय चाललं काय 12 वाजून झाले. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्यासी. हा, जर संन्यासाची हे हाल आहे, आपण तर ग्रहस्थी आहोत, आपले काय. आणि म्हणून परमात्म्याने म्हणतात झाली आता वेळ भानली काम सारोनी सकळ आले होगे गोपाळ झाली आता वेळवंतियाना शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या परमात्माने एकत्रित केल्या, त्याचा काला केला. मध्ये परमात्मा उभे राहिले. भगवंताने तो काल्याचा प्रसाद हातामध्ये घेतला. सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. आकाश मंडळातून सर्व देव देवता हा प्रसंग पाहायला लागले. शुकाचार्याने त्याचं वर्णन केलं. बिभ्रत वेणुं जडर्पडयोः शृंगवेत्रेश्च बक्षे वामेन पाणुमसृन् कमलं तत्फलानङ्गिलिषु तिष्कणमध्ये स्वपरिसृहदो हासन्नर्वस्ये स्वर्गे लोके निशिति भुजे यज्ञ गोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान सगळ्यांनी जे जे कार्य केला तो कार्याचा प्रसाद का. जो काला परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये केला तोच काला संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराने पंढरपूरला केला.
तोच काला त्यांचा आदर्श घेत वारकरी संप्रदाय विचार असा स्वीकारीत आपल्या बेटावत गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी संस्थानमध्ये श्री रूपचंद्र रामचंद्र परदेशी काय नाव आहे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने गावकऱ्यांच्या सहकार्याने केला आपल्याला तो लाभ जो लाभ प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला झाला नाही इंद्रदेवाला झाला नाही त्यांनी आज करावी फक्त आशा करावी पण मिळालं नाही त्यांच्या आशेच्या पाठीमागे निराशा झाली आपण आस केली पण आपली आस पूर्ण झाली कोणामुळे पूर्ण झाली ज्या संतांमुळे आपली आशा पूर्ण झाली त्यांनी आशा केली ती आशा आशाच राहिली आज करते ब्रह्मादी त्यांची पूर्ण झाली नाही आपली पूर्ण झाली का पूर्ण झाली त्याचं कारण आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर स्वपा मुक्ताबाई ज्ञान नित्ती कळा या संतांचं पाईकत्व आपण स्वीकारलं या संतांचं मंडलिकत्व आपण स्वीकारलं या संतांचं म्हणून घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आणि मग त्या संतांनी आपली आस पूर्ण केली आणि देव दुर्लभ असलेला काला वैकुंठात नसलेला काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषाला संत मुक्ताबाईच्या संगे आईसाहेबांच्या कृपेने आईसाहेबांच्या संगतीमध्ये जो काला देवाने एक वेळ केला अनेक अवतारात देवाचे पण प्रत्येक अवतारात काला थोडं आहे याही अवतारामध्ये दररोज काला नाही आपला दररोज काला आहे काल मी काल्याचंच कीर्तन करून आलो उशिरा घरी आलो पण चला आपला सुनील महाराज म्हणते मोठा अपराध होईल आपला तशी आज येण्याची परिस्थिती नव्हती पण चला महाराजांकडे कोण म्हटलं नाही आदरयुक्त धाक आहे त्यांचा धाक कसा आहे आम्हाला आदरयुक्त धाकही आहे आणि आदरयुक्त धाक असल्यामुळं इथं म्हणजे दररोज आपण काला करतो हे भाग्य काला करण्याचं काला खाण्याचं ज्या संतांच्या कृपेने प्राप्त झालं ते संत कोण आहेत त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि आपली सेवा पूर्ण करू निवृत्ती ज्ञानदेव तुफान मुक्ताबाई 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 तुम्हारा